नमस्कार, गुड मॉर्निंग. आज मी जो व्हिडिओ टाकणार आहे तो गेल्या एक 2-3 दिवसामध्ये मला बऱ्याच लोकांकडनं विचारणा झालेली आहे. मेनी पीपल हॅव आस्क्ड मी, कारण आता एक्झामचा सीझन सुरू झालेला आहे आणि स्कूल एक्झाम्स काही लोकांच्या आटपलेल्या आहेत, काही लोकांच्या चालू आहेत, काही लोकांच्या होणार आहेत आणि फर्दर एज्युकेशन, कॉलेजमधल्या एक्झाम्स वगैरे बराच आता एप्रिल आणि मे हा साधारण एक्झाम पिरियड असतो. तर मला बऱ्याच लोकांच्या विचारणा झालेली आहेत की मेमरी वाढवण्यासाठी पेक्षा सुद्धा कॉन्सन्ट्रेशन कसं करावं, कारण अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. त्याच्याकरता काही 2-3 योगाचे प्रकार तुम्ही सांगू शकाल का? तर सगळ्यात पहिले मी नमूद करतो की मी आता तुम्हाला एक दोन पॅटर्न्स दाखवणार आहे. त्या पॅटर्न्सनी तुम्हाला आत्ता इमिजिएटली किती इफेक्ट होईल याची गॅरंटी मी देत नाही, पण डेफिनेटली थोडाफार तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण काय, तुम्ही आधीपर्यंत काहीच केलेलं नाही, आता सडनली तुम्ही सुरू केलं तर त्याचा कितपत तुम्हाला परिणाम होईल तुम्हाला हे मी आता तुम्हाला लगेच काही सांगू शकणार नाही. डिपेंड्स अपॉन तुम्ही ते प्रत्येकाची एक टेंडन्सी असते ग्रास्प करण्याची किंवा कॉन्सन्ट्रेशन लेवल प्रत्येकाची असते. तुमचं माइंड किती वेवरी आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. तरी सुद्धा हे केल्यानंतर तुम्हाला याचा फायदा निश्चित होईल आणि तुम्ही रेग्युलर जर काय करायला लागलात तर आत्ता नाही पण काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी त्याचा पुढे तुम्हाला भविष्यामध्ये खूप फायदा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एक जो एक्सरसाइज मी तुम्हाला आता आज जे 2 एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवणार आहे, इन शॉर्ट मध्ये दाखवणार आहे मी, हे दोन्ही एक्सरसाइजचा तुम्हाला पुढच्या लाईफमध्ये खूप फायदा होऊ शकतो. अल्झायमर्सच्या लोकांना म्हणजे ओल्ड एज मध्ये सुद्धा याचा खूप फायदा होऊ शकतो. याच्यावर बरंचसं संशोधन वेस्टर्न कंट्रीमध्ये झालेलं आहे. पर्टिक्युलरली दुसरा पॅटर्न मी जो भ्रामरीचा तुम्हाला दाखवणार आहे तो एक जो आपला आहे तो ऑल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीथिंग म्हणजे ज्याला नाडी शोधन म्हणतो, त्या एक्सरसाइजनी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढण्याकरता मदत होते. आणि दुसरा जो प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे दॅट इज भ्रामरी, हमिंग बीज ज्याला म्हणतात. तर तो जो प्रकार आहे त्याच्यावर आता रिसेंटली बरीच आर्टिकल्स वगैरे आलेली आहेत इंग्लिश टॅब्लॉइड्समध्ये वगैरे, आणि त्याचा खूपच फायदा होतो. ओव्हरऑल तुमच्या बॉडीवर त्याचा खूप फायदा होतो. कॉन्सन्ट्रेशन लेवल करता 100% तुम्हाला होतं. तर हे 2 एक्सरसाइज मी तुम्हाला आता दाखवतोय. ते दोन्ही एक्सरसाइज मी तुम्हाला पहिला जो प्रकार आहे तो 3-4 वेळा करून दाखवतो. ऑल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीदिंग आहे. ऑलमोस्ट एव्हरीवन नोज अबाउट इट. मी परत एकदा दाखवतो. आणि दुसरा जो आहे तो दुसरा मी तुम्हाला परत दाखवणार आहे, म्हणजे मी तुम्हाला आता आज दाखवणार आहे. तर फर्स्ट एक्सरसाइज जो आहे तो ऑल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीदिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही नाकपुड्या एक एक दाबून श्वास घ्यायचा, इकडनं सोडायचा, परत इकडनं घ्यायचा, इकडनं सोडायचा, आणि तो एकदम स्लोली करायचा आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये कुठेही पेस तुम्हाला ठेवायचा नाहीये. मी तुम्हाला 3 वेळा तो करून दाखवतोय. हा सगळा एक्सरसाइज डोळे मिटून करायचा आहे, पूर्णपणे डोळे बंद ठेवून करायचा आहे. आता मी तुम्हाला तो करून दाखवतो 3 वेळा. तो तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. ह्यानी तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढायला खूप मदत होईल डेफिनेटली. आणि ओव्हरऑल तुमच्या बॉडी कामिंग एक्सरसाइज म्हणून पण वापरला जातो आणि याचा तुमच्या बीपी कमी करण्याकरता सुद्धा खूप फायदा होता. याचे प्रचंड फायदे आहेत जे मी माझ्या रेग्युलर वर्कशॉपमध्ये सांगतच असतो. दाखवतो मी तुम्हाला. आता याच्यामध्ये मी हात मुद्दाहून असा ठेवला होता, पण असा हात ठेवून सुद्धा तुम्ही करू शकता. असाच ठेवायला पाहिजे असं नाही, कारण काय काय लोकांना शोल्डरचा प्रॉब्लेम आहे, फ्रोझन शोल्डर आहे, हात वर उचलता येत नाही. इट इज नॉट नेसेसरी की हात असा ठेवायला पाहिजे. तुम्हाला प्रॉपर दिसावं म्हणून मी आता केलेलं आहे, पण तुम्ही हात असं ठेवून सुद्धा करू शकता. मी तुम्हाला एक वेळा तसं करून दाखवतो.
व्हेरी सिंपल. पूर्णपणे डोळे मिटून करायचा आहे आणि हा मिनिमम 7 वेळा तरी तुम्ही करा. स्टार्ट इट, बिगिन इट विथ 7 टाइम्स. ओके. पुढचा जो एक्सरसाइज आहे तो फार इम्पॉर्टंट आहे, पर्टिक्युलरली कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवण्याकरता. ह्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला तुमचे कानावर, दोन्ही अंगठे कानावर ठेवायचे. हे जे बोट आहे, इंडेक्स फिंगर, हे भुवयांवर ठेवायचंय. तुमचं जे मिडल फिंगर आहे ते मिडल फिंगर तुमच्या डोळ्यावर ठेवायचंय. परत लक्षात घ्या, दोन्ही अंगठे कानावर ठेवायचे, या इथे ठेवायचे, हे प्रेस करायचं, म्हणजे कान बंद करायचे थोडक्यात. इंडेक्स फिंगर जे आहे ते तुमच्या भुवयांवर ठेवायचं, स्लाइटली प्रेशर द्यायचंय. मिडल फिंगर जे आहे ते डोळ्यावर ठेवायचं, प्रेशर द्यायचं नाहीये, अलगट ठेवायचं, डोळे बंद करणं, हेच त्याच्या पाठी आपल्याला आहे. आणि हे रिंग फिंगर जे आहे ते रिंग फिंगर इथे ठेवायचंय, या इथे. आणि एक हमिंगचं साऊंड तुम्हाला करायचं आहे एक्झेलिंग करताना. इनहेल नॉर्मल आहे, एक्झेलिंगला त्याच्यामध्ये पहिल्यांदी 2 वेळा मी तुमच्या लक्षात येईल की 2 वेळा माझं फिंगर इकडे आहे. थर्ड, फोर्थ आणि 5 वेळा मी तुम्हाला दाखवणार आहे. 3 आणि 4 आणि 5 या 3 वेळा मी हे जे फिंगर आहे हे स्लाइटली मी नॉस्ट्रिल स्लाइटली प्रेस करणार आहे, स्लाइटली. ज्या टायमाला मी ते एक्झेलिंग करेल. कारण ज्या टायमाला तुम्ही नॉस्ट्रिलला थोडंसं प्रेस करता, कम्प्लीट ब्लॉक नाही करायचा, थोडंसं प्रेस करायचं, हा पॅसेज आपल्याला थोडा नॅरो करायचा आहे. त्या टायमाला तो हमिंग साऊंडनी तुम्ही जेव्हा एक्झेलिंग करता त्यावेळेला तुमच्या पूर्ण स्कलमध्ये एक प्रकारचं व्हायब्रेशन तयार होतं. नुसतं इथे ठेवून सुद्धा होतं, पण ज्या टायमाला तुम्ही इथे ठेवाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की ते व्हायब्रेशन जास्त प्रमाणात तयार होतं. आणि ते जे व्हायब्रेशन आहे, दॅट व्हायब्रेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या ब्रेनच्या सेल्सला ऍक्टिव्हेट करण्याकरता ते व्हायब्रेशन अतिशय इम्पॉर्टंट आहे. इंटरनल व्हायब्रेशन ते. बाहेरनं जो हेड मसाज करतात त्यांनी तुम्हाला त्याचा काही फायदा होत नाही. तुम्हाला बरं वाटतं, फील गुड इफेक्ट डेफिनेटली आहे, पण हे जे व्हायब्रेशन आहे, ह्या व्हायब्रेशननी तुमच्या ब्रेनच्या सेल्स तुमच्या ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते आणि त्यांनी तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते. तुमच्या नर्वस सिस्टीमला खूप फायदा होतो. म्हणजे हा फक्त कॉन्सन्ट्रेशन करता नाहीये, या एक्सरसाइजचे प्रचंड म्हणजे खूपच फायदे आहेत, जे मी माझ्या वर्कशॉपमध्ये नेहमी पूर्ण डिटेलमध्ये सांगत असतो. व्हिडिओमध्ये टाइमचं लिमिट असल्या कारणाने मी तुम्हाला हे पूर्ण एक्सप्लेन करत नाही, पण मला बऱ्याच लोकांच्या विचारणा झाल्यामुळे हा व्हिडिओ मी आज टाकतोय. मी सलग 5 वेळा तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये पहिले 2 वेळा माझे हे जे फिंगर आहे हे फक्त इथे असेल आणि पुढच्या 3 वेळा हे फिंगरनी मी स्लाइटली इथे थोडंसं मी प्रेशराईज करणार आहे. तेव्हा ते तुम्हाला आतल्या साईडला व्हायब्रेशन खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतं. ते मी आता तुम्हाला 5 वेळा करून दाखवतो. पूर्णपणे डोळे मिटून हा एक्सरसाइज करायचा आहे, पूर्णपणे डोळे मिटून. कारण तुमच्या डोळ्यावर इथे बोटच असणार आहे. हे जे बोट आहे हे तुमच्या डोळ्यावर असणार आहे, मिडल फिंगर तुमच्या डोळ्यावर असणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला 5 वेळा हे करून दाखवतो. नॉर्मल श्वासोश्वास घ्यायचा आहे. श्वास आत घेताना बेली ब्रिदिंग केलं तर उत्तम. बेली ब्रिदिंग काय ते मी आधी माझ्या ह्याच्यात दाखवलेलं आहे आणि माझ्या पूर्ण जो 13-14 पॅटर्नचा माझं जे वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये मी हे सगळं शिकवतो. ओके, आय विल शो यू नाउ. आता या फिंगरकडे लक्ष ठेवा. इनहेल करताना मी फिंगर परत खालती आणलेला आहे.
लक्षात आलं असेल, मी हे फिंगर इनहेल करताना खाली ठेवलं होतं, एक्झेल करताना इथे प्रेस केलं होतं. इथे जेव्हा प्रेस केल्यानंतर तुम्हाला जी एक प्रचंड प्रमाणात त्याची जी रिव्हर्स व्हायब्रेशन तयार होतात, त्या व्हायब्रेशनचा तुमचा ओव्हरऑल ब्रेनवर आणि तुमच्या नर्वस सिस्टीमवर खूप चांगला परिणाम होतो आणि त्यांनी इतर बरेच फायदे तुम्हाला होतात. ते सगळे मी माझ्या रेग्युलर माझं जे वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये सगळं मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. आजचा व्हिडिओ मी तुम्हाला फक्त ह्याच्याच करता सांगितलं की मला बऱ्याच लोकांकडनं विचारणा झालेली, म्हणून आजचा व्हिडिओ मी हा टाकलेला आहे. माझे व्हिडिओज तुम्ही शेअर करा, कॉमेंट करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. इन्स्टावर आहेत आणि फेसबुकवर मिशन ऑक्सिजन दिलीप केळकर या नावाने मी व्हिडिओज टाकत असतो आणि मला चांगला रिस्पॉन्स आता मिळतोय. असाच रिस्पॉन्स तुमचा मिळत राहू दे आणि तुम्हाला आणखीन काही याच्याबद्दल काही डिटेल माहिती हवी असेल तर ती माहिती तुम्ही मला कधी माझ्या प्रत्येक फेसबुक पोस्टला मी माझे दोन्ही मोबाईल नंबर देत असतो. ते दोन्ही माझे व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह आहेत. कधीही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही विचारणा करायची असेल तर एनी क्वेश्चन यू कॅन आस्क मी. आणि माझी वर्कशॉप जी आहे ते वन टाइम वर्कशॉप आहे. त्याच्याबद्दल काही डिटेल्स तुम्हाला हवी असतील ती सगळी डिटेल्स मी तुम्हाला सांगेन. मला पर्सनल मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तर मी तुम्हाला सगळी डिटेल सांगू शकतो. आणि हा जो एक्सरसाइज आहे हा अगदी म्हणजे तरुणपणापासून ओल्ड एज पर्यंत सगळ्यांना करता येतो. मी इंडिव्हिज्युअलमध्ये, ग्रुप्समध्ये आणि कॉर्पोरेट्सलाही याची वर्कशॉप्स घेतो. ओके, थँक्यू. दिलीप केळकर.